बघा सेकंड राऊंडचा सामना असेल मॅच नंतर माहुल कोळीवाडा वर्सेस पेठ असा सामना असेल या मॅच नंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना। इनिंग नंतर टॉस होईल। पेठ कॅप्टन आणि माहुल कोळीवाडा कॅप्टन आपण इनिंग नंतर टॉस साठी या। ह्या मॅच नंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल। या दरम्यान आपण आतुरतेने वाट बघत होतो। खरं तर ट्रॉम्बे चिता कॅम्प चेंबूर म्हटलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं। एक दमदार पर्सनॅलिटी अविनाश राणे सर यांचं इथं मात्र शुभागमन झालंय। त्यानंतर आपण जर विचार केला तर सचिन राक्षे सर सातत्याने आपली गाठभेट मात्र होत असते आणि प्रचंड क्रिकेटवरती प्रेम। खरं तर आपण जर विचार केला तर विधानसभा संघटक अणुशक्तीनगर विधानसभा म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं। त्यानंतर संजय राठोड सर एक गोड व्यक्तिमत्व, छोटा पॅकेट बडा धमाका। खरं तर विधानसभा प्रमुख चेंबूर विधानसभा याच दरम्यान राजू चौधरी सर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे। त्यानंतर कैलास अरावडे सर जिल्हा समन्वयक दक्षिण मुंबई या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत असणार आहे। वर्सोवा यस येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आपण जर विचार केला तर 7, 8, 9 या तारखेला जय माता दी चषक आपल्या भेटीला येतोय। वेन्यू आहे माहुलचं मनोरंजन मैदान, ग्रामीणची स्पर्धा असणार आहे। ज्या संघाला अगर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमच्या समोर मात्र आम्ही बॅनर पाठवू आणि तिथं मात्र तुम्ही संपर्क करा। या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे। खरं तर शिवसेना अंतर्गत जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर दमदार अध्यक्ष आदरणीय दीपक महेश्वरी साहेब, कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 यांच्या विद्यमान आयोजनातनं खरं तर नाईट ओरम क्रिकेटची स्पर्धा आयोजनाच्या भूमिकेत पाटील 11 आई गावदेवी 11 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। एक नवीन मॅच, फ्रेश मॅच जिथं मात्र फलंदाजी करते एक मुंबईचा महत्वाचा कोलीवाडा अर्थातच KTJN वर्सोवा कोलीवाडा। चांगली सुरुवात झाली या गोलंदाजी ट्रॅकवरती। खरं तर आदित्य पाटील महाराष्ट्राचा एक बुलंद संघ। खरं तर मजा येणार आहे या मॅच मध्ये। धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्ड झालाय। एक बिग बॅटल आहे। खरं तर मजा येणार आहे या मॅच मध्ये। मान्यवर सुद्धा आलेत या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत, त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये। मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे। हो इथं मात्र मोठा तडाखा मिड विकेटच्या दिशेने वन बाउंड चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, मिळाल्या 4 धावा। डीजे
चांगली दर्जेदार फलंदाजी करतोय. खरं तर आपण जर विचार केला तर पार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ या 2-3 वर्षामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. ग्रामीणचा नंबर 1 संघ म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. पुन्हा एकदा मात्र बॅटची इनर एज आणि इथं मात्र यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज बाद डीजे. धन्यवाद डीजे. खरं तर प्राप्ती लाईव्ह आज 4था दिवस आहे. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त क्वालिटी, जबरदस्त चित्रीकरण. आपण जर विचार केला तर प्रत्येक चेंडू जेव्हा कोपऱ्यामध्ये जातो त्याला कॅप्चर केलं जातं. मी पुन्हा एकदा प्राप्ती लाईव्हचे प्रॉपरायटर जितू गोंडली साहेब तुमचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये वय वर्ष 5 खरं तर एक विक्रम केलाय. साजिद शेख आपल्याला कॅमेरामॅनच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यानंतर निकेश पाटील यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू आणि त्यानंतर रितेश गोंडली. बघा टायमिंग ऑन आहे. पार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. आणि या संघाचा मास्टर माइंड मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस तेजस म्हात्रे सर सध्याच्या घडीला आपल्याला फिल्डिंग करताना दिसत आहेत. मास्टर माइंड आहेत. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवर. वेगळी ऍक्शन आहे आणि चांगला फटका. खरं तर जमिनीलगत फटका आहे. चेंडू जमिनीला गुदगुळ्या करत मात्र ऑनच्या दिशेने आणि काय मात्र पिकअप केलाय. पण फलंदाज मात्र सुरक्षित आहेत. चला याच्यानंतर आपण आता लॉट सिस्टम मात्र करणार आहोत. वॉर्ड क्रमांक 145 चे मी 5 संघांचं आता नावं घेतोय. त्या 5 संघांचं संघनायकांनी यायचं आहे. सर्वप्रथम मदनी स्पोर्ट्स क्लब, त्यानंतर डॉल्फिन स्पोर्ट्स क्लब, फिरोज 11 स्पोर्ट्स क्लब, त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आणि गॅलेक्सी स्पोर्ट्स क्लब या 5 संघांनी आणि त्यांच्या संघनायकांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आता लॉट मात्र तुमच्या दरम्यान होणार आहे. पुन्हा एकदा मोठा तडाखा कव्हरच्या दिशेने नेत्रदीपक फटका. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 4 धावा डीजे. मात्र उपस्थित व्यासपीठावरती खरं तर पाहुण्यांची मांदेआळी करत बरंचसं मात्र नवीन चित्र मात्र आपल्याला बघायला भेटतोय. खरं तर विभाग प्रमुख एक डॅशिंग पर्सनॅलिटी. खरं तर चेंबूर म्हटलं तर हे नाव आवर्जून घेतलं जातं. अविनाश राणे सर यांची सुद्धा मात्र उपस्थिती या स्पर्धेला लाभली. त्यानंतर सचिन राक्षे सर, संजय राठोड सर आणि कैलास आरावडे सर पुन्हा एकदा माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त सामना. खरं तर भारतातला नंबर 1 ग्रामीणचा संघ आज मात्र या ट्रॉम्बे नगरीमध्ये अवतरलाय. पार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी आणि एक मुंबईचा बलाढ्य संघ अर्थातच KTGN वर्सोवा कोलीवाडा हे सुद्धा मात्र कमी नाही आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ द डे. एक टांग उठा के चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 6 धावा डीजे. यस समाधानी मात्र समाधानी फटका खेळलाय आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्ड वरती मात्र लगावल्या जातात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. इथं कुठंतरी मात्र गोलंदाजावरती हल्ला बोल मात्र केला जातोय. ओमकार नाईक खरं तर ऑर्थोडॉक्स मात्र लेफ्ट आर्म फास्ट गोलंदाज या नावाची चर्चा सातत्याने आहे. अच्छा राईट आर्म गोलंदाज. एक वेगळी ऍक्शन आहे आणि संधी निर्माण झाली आहे आणि कुठलीही ओ हो 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 हे काय झालं, हे कसं झालं, हे कधी झालं हे समजलंच नाहीये. कारण झेल मात्र हातातनं निसटला. म्हणून म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडा आणि मॅच जिंका हे सूत्र आहे. आणि मात्र संधी कोणाला दिलेली आहे तेच म्हणजे समाधान, ज्यांनी मात्र आजचा शॉट ऑफ द डे खेळलाय. एक टांग मात्र हवेमध्ये होता आणि कव्हरच्या दिशेने काय दर्जेदार षटकार ठोकलाय. आता डावकुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष शर्मा. खरं तर रोहित शर्माची आठवण झाली. आशिष शर्मा
सध्याच्या घडीला बॅटिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. आपण जर विचार केला तर KTGN वर्सोवा कोलीवाडा या मात्र संघांनी धाबा कुठल्यात 22. घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया संगीत DJ. बॉम्बे कोलीवाड्याकडून दादांसाठी सफ्रेम भेट. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. नावाचा ब्रँड त्यांनी स्वतःच कमवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. नक्कीच आपण या स्पर्धेचं थीम सॉन्ग आपण ऐकलं. दीपक दादा यांच्यावरती आधारित हा सॉन्ग आपल्याला ऐकायला भेटला. पुन्हा एकदा स्विच हिट उलटा फुलटा, लगे तो आबाद नाही लगे तो बरबाद. आणि इथं मात्र आता पंच आम्हाला कळवतील लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव मात्र काढली जाते. स्विच हिट केलायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि इथं मात्र जसा मात्र चेंडू गेला तिथं मात्र 1 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जाते 23च्या घरात. खरं तर असं म्हटलं जातं ना, जर तुम्हाला 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर शेती करा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे जगवा आणि 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसे जोडा. आपल्या सुस्वभावाने माणसं जोडण्यासाठी सतत कार्यरत असलेले आमचे लाडके व्यक्तिमत्व दीपक महेश्वरी सर. हो, जसं नाव घेतलं फटका तर चांगला खेळाय, खेळाडू येत आहेत आणि कुठली चुकी नाहीये. पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. DJ. महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला. धन्यवाद DJ. खरं तर ट्रॉम्बे चिता काय म्हटलं तर या विभागातला तुम्हा आमचा सर्वांचा लाडका, खरं तर एक जबरदस्त समाजसेवक. आपण जर विचार केला तर न पैशासाठी न स्वार्थासाठी, हे नाव फक्त आमच्या संस्थेसाठी. खरं तर आपण जर विचार केला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. खरं तर सातत्याने आपण जर विचार केला तर या ट्रॉम्बे चिताक्यामध्ये इतिहास घडलेत आणि इतिहास कसले घडलेत तर आपण जर विचार केला तर मानाची दहीहंडी सुरुवात 2 लाखापासून झाली, गेल्या वर्षी 3 लाख झाले आणि येणाऱ्या कालामध्ये अजून त्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. तदनंतर 4 ॲम्ब्युलन्स सेवा आणि तदनंतर गोरगरिबांना मात्र सरळ असे मदत करणारे आणि मोठे मोठे विक्रम मात्र नोंदवणारे या ट्रॉम्बे चिताके आमचे भाग्य विधाता, तुम्हा आमचे सर्वांचे लाडके, ज्यांनी ही स्पर्धा मात्र ठेवली तेच आमचे आदर्श दीपक महेश्वरी सर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा. आणि आयोजकांच्या भूमिकेत आपण जर विचार केला तर प्रचंड मेहनत, पाटील 11 आणि आई गावदेवी 11. आपण ग्राउंड जो बघताय, ही स्पर्धा बघतोय, खरं तर प्रचंड मेहनत त्यांची सुद्धा आहे. म्हणजे ही बघा स्पर्धा आपण जर विचार केला तर. आणि आमचे मुंबई अध्यक्ष सगीर गुड्डू खान सर मात्र इथं उपस्थित आहेत आणि या स्पर्धेवरती बारीक लक्ष मात्र आहे. आणि इथं मात्र शॉट ऑफ द डे, लॉफ्टेडचा फटका, चेंडू गेला वाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं, मिळाल्या 6 धावा. DJ. गोरगरिबांचा हा केला नेहमी दीपक दादा धावून जाई. दादा धावून जाई. दीपक दादा धावून जाई. आई गावदेवी 11 पाटील 11चा सपोर्ट त्यांना. आई गावदेवी 11 पाटील 11चा सपोर्ट. धन्यवाद DJ. 29 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातात. खरं तर एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश मात्र चेंडूला दाखवलाय. आकाश आल्या षटकार ठोकलाय. गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर आदित्य अजून एक. खरं तर वारंवार मात्र फलंदाज हे चुका करताना दिसतात. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. काय मात्र सामना रंगलाय. खरं तर एका ठिकाणी आपण जर विचार केला तर उल्वा नोड म्हटलं तर सर्वात श्रीमंत सिटी आणि एका ठिकाणी खरं तर KTGN वर्सोवा कोलीवाडा, मुंबईचा श्रीमंत कोलीवाडा. खरं तर या कोलीवाड्याने इतिहास रचलाय. मुंबईमध्ये आपण जर विचार केला तर वर्सोवाची मात्र आपण जर आन बान शान आपण जर विचार केला तर चांगली गाणी
खरं तर कोळी नृत्य आणि कोळी गीत आपल्याला ऐकायला भेटते. या दरम्यान आपण आलेल्या पाहुण्यांचं मात्र स्वागत करूया. ओहो, इथं हवाई हल्ला, हवाई सफर, पण टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. मिडविकेच्या दिशेने मात्र पकडला जातो झेल, संपतोय आकाशचा खेळ. डीजे सारा मार्केट हलवला महेश्वरी दादानी, सारा मार्केट हलवला महेश्वरी दादानी, सारा मार्केट हलवला. नाही ना वर्सोवाचे अलंकार जाके अगर तुम्ही आले असेल तर आयोजकाशी संपर्क साधायचा. हेमंत पाटील त्यांच्याशी मी संपर्क साधा. यस भजी तुमचे परम मित्र रोहित सर इथं दाखल झालेले आहेत. अगर आले असेल तर व्यासपीठावरती या. BRC मध्ये कार्यरत आहेत रोहित सर. जाऊया मॅचच्या दिशेने. खरं तर पाहुण्यांचा आपण वेलकम करूया. खरं तर हिरप्पा खजीर, चला हे तुमचे परम मित्र हेमंत पाटील तुमची आठवण करतायत. अलंकार जाकी या तुमचे परम मित्र. अलंकार चाके या तुमचे परम मित्र हेमंत पाटील तुमची आठवण काढतात. हिरप्पा खजीर खरं तर आणि इथं मात्र जसं नाव घेतलं हिरप्पा सर तुमचं मात्र षटकाराने स्वागत केलंय. खरं तर गडकरी म्हटलं तर हे नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. शाखा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. शाखा प्रमुख 148चे. त्यानंतर रासा मणिकम खरं तर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. उपविभाग प्रमुख म्हणून तुमच्याजवळ पाहिलं जातं. या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटकार ठोकलाय. धाव संख्या झालेली आहे ती 38 धावा. खरं तर आज अ गट खरं तर महाराष्ट्रातले सर्व नामवंत संघ मात्र इथं दाखल होणार आहेत. खरं तर एका ठिकाणी मॅच लाईव्ह सुरू आहे. एका ठिकाणी पार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी आणि एका ठिकाणी KTJN वर्सोवा कोलीवाडा मुंबईचा श्रीमंत कोलीवाडा. ओहो, श्रीमंत नाव घेतलं. हवाई हल्ला केलाय. हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या 7 धावा. धन्यवाद डीजे. समाधानी बॅक टू बॅक 2 षटकार घेतले. 44 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. आम्ही इथवर लांबचा प्रवास का केला? आमच्या नावाची छाप, आमच्या गावाची छाप. इथं मात्र जमिनी लगत फटका, जमिनीला गुदगुळ्या करत. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू रवाना झाला. दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि फिटनेस आहे. खरं तर आपण जर विचार केला तर पार्थ 11 जीवदानी बामण डोंगरी हे नाव आवर्जून का घेतलं जातं? कारण तिथं महाराष्ट्र पोलीस त्या संघामध्ये आहे. तेजसजी म्हात्रे खरं तर मास्टर माइंड ऑफ बामण डोंगरी असं म्हटलं जातं. एक सुंदर आयोजक. त्यांच्या खरं तर नेतृत्वाखाली स्पर्धा सुद्धा मात्र भरवल्या जातात. किंजल ट्रॉफी महाराष्ट्राची मानाची अभिमानाची ट्रॉफी. त्यानंतर पावसाळी किंजल ट्रॉफी म्हणजे ही 2 किंजल ट्रॉफी नामाची आणि अभिमानाची. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. खेळाडू मात्र ऑनच्या दिशेने मात्र येत आहेत. चांगली फलंदाजी करतायत. मात्र आपण जर विचार केला तर KTJN वर्सोवा कोलीवाडा खरं तर चांगले बॅटर त्यांच्या आपण जर विचार केला तर खेम्यामध्ये आहेत. चांगले गोलंदाज आहेत सध्याच्या घडीला. समाधान आणि अधिनेश खरं तर हे 2 बॅटर मात्र आपल्या संघासाठी मात्र चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. 4थं षटक मात्र मार्गस्थ आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 46 रन 46 धावा. लास्ट बॉल आहे ना. भानुदास म्हात्रे खरं तर षटकार किंग
आणि गोलंदाजाचा कर्दनकाल आणि स्वतः गोलंदाज आहे. लेफ्ट ऑर्थोडॉक्स स्पिन. ओ हो, शॉट ऑफ द डे, हेलिकॉप्टर शॉट, वाईट डिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ठोकला षटकार. नाव आहे समाधान. डीजे अरविंद भाई प्रल्हाद कोहली साथीला, दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला, दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट हलवला, दीपक महेश्वरी दादांनी सारा मार्केट. KTJN वर्सोवा कोलीवाडा तुमच्या 52 धावा पूर्ण झाल्या. जोरदार ताल्या जाऊन दे, कारण पार जो स्कोर एव्हरेज आहे या ग्राउंडचा तो तुम्ही केलाय. आता फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, आता पण गोलंदाजाचं मात्र पुढचा रोल असणार आहे. खरं तर एक नेत्रदीपक समाधानी फलंदाजी म्हणजे नावातच समाधान आहे. आणि आज या ट्रॉम्बे कोलीवाडाला समाधान करतायत नेत्रदीपक फटके. ऑर्थोडॉक्स फटके मात्र फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते. कौतुक करूया आपण समाधानचं, पण त्यांच्यासमोर अजून एक वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला जीत खोत. खरं तर जीत खोत वय वर्ष कमी आहे मित्रांनो, 19 वर्षाचा हा तेज तर्रार गोलंदाज. खरं तर महाराष्ट्राचा एक प्रमुख संघ आहे. खरं तर या नावाची चर्चा महाराष्ट्र नव्हे तर भारताभर सुरू आहे. नाव आहे पार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी संघ. पण KTJN वर्सोवा कोलीवाडा सुद्धा कमी नाही आहे. मुंबईचा दादा संघ बघा, ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे काम. म्हणजे पहिल्या चेंडूचा विचार केला तर वेगवान चेंडूची हाताळणी, पायांचा वेध घेतला आणि सिंगल धाव पायचीच्या रूपात आपण बघितली. धावसंख्या पुढे जाते 53 धावा, 53 धावा. ग्रामीण क्रिकेटचा थरार, चौथी रजनी, चौथी रात्र, शिवसेना अंतर्गत जनसेवा ही शिवसेना ट्रस्टच्या माध्यमातून कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2025 आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं, आलेल्या संघांचं, व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचं खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. दीपक महेश्वरी सर. ओहो, इथं मात्र बिग हिट करायचा होता. आता बघायचं 2 धावा पूर्ण होतील काय. जमिनीला गुदगुळ्या करत मात्र चेंडू ऑनच्या दिशेने चाललाय. आणि हे काय घडलं, ज्याप्रमाणे मात्र गोलंदाजी केली, त्वरित मात्र चेंडू जवळ गेले आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. आणि इथं मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. समाधान, अगर समाधानची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो. KTJN वर्सोवा कोलीवाडा सन्मानजनक स्कोर. आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर 38 धावांची ज्यांनी सुंदर अशी पारी खेळली आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. आता ते माघारी परततात. अति घाई संकटात नाही. चला रुकना. चलो देखिए, वॉर्ड क्रमांक 145 चे जे संघ ट्रॉम्बे चिताक्यामध्ये खरं तर यांनी या स्पर्धेमध्ये शिरकाव केला. खरं तर आता त्यांचा लॉट्स आपण इथे उडवतोय. मदनी स्पोर्ट्स क्लब, अब्दुल गनी, डॉल्फिन, फिरोज 11, तदनंतर त्रिमूर्ती संघ, तुषार जाधव आणि गॅलेक्सी फिरोज. या माझा आवाज अगर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लॉट्सची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. हो, इथं मात्र काय चेंडू होता डाव्या एसटीच्या बाहेर. आणि इथं मात्र फलंदाजांनी काय केलं, एकाच रुलावरती 2 गाड्या. आणि ऍक्सिडेंट तर होणारच आहे. आता फलंदाज नवीन आले, जीत. बॅटिंग ट्रॅकवरती जीत आणि नवीन जे बॅटर होते आता ते बाद होत आहेत. अदिनेश. खरं तर स्ट्राईक घ्यायची होती. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. वाईट चेंडूची हाताळणी गोलंदाजाच्या माध्यमातून झाली. धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा. शेवटचं षटक आहे, महत्वाची लढत आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर एक मुंबईचा दादा संघ, दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला तर उल्वेनोडचा दादा संघ. सातत्याने या दोन्ही संघाचा बोलबाला राहिलाय. खरं तर यस, याच्यानंतर जो सामना होणार आहे माहुल आणि पेठ संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला एक एक संघाने यायचं आहे. डॉल्फिन संघ, मदनी संघाचे संघनायक, फिरोज 11चे संघनायक, त्रिमूर्ती संघाचे संघनायक आणि गॅलेक्सी संघाचे संघनायक. 5 संघ नायकांनी यायचं आहे. दीपक महेश्वर सर तिथं मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असते त्यांच्या टेबलावरती आता लॉटची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. वॉर्ड क्रमांक 145 चे सर्व संघ.
यस चला आता कॅमेरामॅन जरा फोकस करा. ड्राईव्ह आपण जर विचार केला तर लाईव्ह लॉट्स. पंच आउट कसे झालेत फलंदाज? कॅच. यस बॅट कट कॅच. चला आइए पहला नाम डॉल्फिन. डॉल्फिन संघ किती बॉल आहे? 3 चेंडूचा खेळ बाकी आहे ना. 3 चेंडूचा खेळ अजूनही. ओहो आल्या आल्या लॉफ्टेडचा फटका. खरं तर वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं ठोकला षटकार. नाव आहे फलंदाजाचं प्रणित. क्या बात आहे प्रणित. आल्या आल्या षटकार. चला नेक्स्ट मदनी. चला डॉल्फिन आइए डॉल्फिन. चला विभाग प्रमुख त्यांच्याजवळ पाहिलं जातं अविनाश राणे सर यांच्या सुभाषचे आता कोणाची मात्र किस्मत मात्र ओपन होणार आहे. बाय म्हणजे पहिली चिठ्ठी बाय म्हणजे लिहून घ्या डॉल्फिन बाय. एक मिनिट लक्षात ठेवा. चला सेकंड फिरोज 11. यस पुन्हा एकदा मात्र बघायचं आहे काय नंबर येणार आहे. बी. चला बी. तदनंतर बी तदनंतर त्रिमूर्ती संघ त्यांचे संघनायक यस धनेश मात्र त्यांनी चिठ्ठी उचलली. संजय राठोडजी त्यांच्या सुभाषचे मात्र आता बघायचं आहे काय नंबर येणार आहे. बी. यस बी. तदनंतर गॅलेक्सी. गॅलेक्सी हा चला आता चित्र स्पष्ट आहे. दोन्ही ए आणि दोन्ही बी बी. ओके त्रिमूर्तीला बाय भेटली. सॉरी त्रिमूर्तीला बी आहे म्हणजे सेकंड मॅच आहे. त्रिमूर्ती बी. बघा वॉर्ड क्रमांक 145 चे संघ थोडस लक्ष द्या. पहिला सामना असणार आहे मदनी वर्सेस गॅलेक्सी आणि डॉल्फिनला मात्र बाय भेटली. नंतर दुसरा सामना असणार आहे फिरोज 11 त्रिमूर्ती. चला आता आपण मुख्य सत्काराकडे जाऊया. खरं तर व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी या सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर सर्वप्रथम आपण सत्कार करूया. मी आमंत्रित करतोय विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं डॅशिंग पर्सनॅलिटी डॅशिंग चेहरा आमचे आदरणीय अविनाश सर. सर्वप्रथम आपण तुमचा इथं सत्कार करूया. खरं तर आमचे जवळचे सर्व आमच्यावरती आशीर्वाद दाखवणारे राठोड सर ज्यांची व्हॉलीबॉलची स्पर्धा सातत्याने भेटीला येते. या अतिथी देवो भव. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला आपल्या भारतामध्ये जेव्हा कुठला पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो त्याला मात्र देवाचा दर्जा मात्र दिला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं
अविनाश राणे सर, खरं तर यांचा आपण एक यथोचित मात्र सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह, तदनंतर मायेची उबदार शाल, महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, अनेक सन्मान, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. चेंबूर म्हटलं तर हे नाव मात्र आवर्जून घेतलं जातं. शिवसेना पक्षाचे सर्वप्रथम पहिला सत्कार, कोली कॅप, कोली लोकांची आन बान शान, अविनाश राणे सर यांचा इथं सत्कार होतोय. मायेची उबदार शाल, तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सर्वप्रथम एक बुके, एक पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक, आणि तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटो अर्थातच सन्मान चिन्ह देऊन मात्र साहेबांचा इथं आम्ही सत्कार करतोय. तदनंतर दुसरा सत्कार आहे खरं तर कैलाश अरावडे सर, जिल्हा समन्वयक दक्षिण मुंबई, कैलाश अरावडे सर, आणि अजून एक गिफ्ट, खरं तर एक गोड आठवण. सर, सरांचे आपण थोडीशी वार्तालाप करूया. सर, तुमचा सन्मान झालाय. अच्छा, चलो, ठीक आहे, ठीक आहे. कैलाश अरावडे सर, जिल्हा समन्वयक दक्षिण मुंबई, हे पद मात्र भूषवत असताना आज कैलास सर मात्र आमच्या ट्रॉम्बे नगरीमध्ये दाखल झाले, या स्पर्धेमध्ये दाखल झाले. जनसेवा ही ईशसेवा, कैलासवासी शरद कोली स्मृती चषक 2025, तुमचं हार्दिक स्वागत. एक यथोचित मात्र आम्ही सन्मान, पुष्पगुच्छ, मायाची उबदार शाल, कोली कॅप, आणि या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह. तदनंतर खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, आमचे संजय राठोड साहेब. खरं तर छोटा पॅकेट बडा धमाका असं आपण म्हणूया. विधानसभा प्रमुख, चेंबूर विधानसभा, शिवसेना पक्ष. बघा, चेहऱ्यामध्ये हास्य स्मित आहे, गोड माणूस आहे, आणि गोड स्पर्धा सुद्धा असते व्हॉलीबॉलची. आणि येणाऱ्या काळामध्ये सर तुमच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा नक्कीच झाली पाहिजे. यस, फेब्रुवारीला 2 लाखाची स्पर्धा त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. तदनंतर आमचे जवळचे डॅशिंग पर्सनॅलिटी आमचे नावातच भरपूर आहे, सचिन राक्षे साहेब, विधानसभा संघटक, अणुशक्तीनगर विधानसभा. तदनंतर पुढचा सत्कार आहे रासा मणिकम सर, उपविभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. या तुमचा सुद्धा मात्र एक छोटासा सत्कार. दीपक महेश्वरी सर, खरं तर यांच्या विद्यमान आयोजनात ही भव्य दिव्य स्पर्धा. तदनंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार. अतिथी देवो भव, भारताची परंपरा जोपासली मात्र जाते. बघा, जणू काही कोलीवाडा पूर्ण रंगलाय काय, कारण सर्व मान्यवरांच्या आपण डोक्यावरती आपण जर विचार केला तर आगरी कोळी लोकांची आन बान शान, अर्थातच कोली कॅप. तदनंतर गडकरी म्हटलं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, हिरप्पा खजीर, शाखा प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं. शाखा प्रमुख 148चे आमचे हिरप्पा खजीर सर, त्यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक सर, खरं तर पुन्हा एकदा कोळी कॅप. तदनंतर मायेची उबदार शाल, भगवा रंग. तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण
हिरप्पा खजी सरांचा इथं सन्मान करूया. आणि तदनंतर युवा सेना विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं, उपविभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आमचे धोत्रे सर, तुमचा सुद्धा आम्ही इथं सन्मान करू. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही आलात सर्व मान्यवर, खरं तर तुमची उपस्थिती लाभली आणि आमच्या स्पर्धेला खरं तर चारचान असं लागलं असं आपण म्हणूया. कारण सातत्याने दीपक महेश्वरी सरांच्या कांद्याला कांदा लावून मात्र हा सर्व त्यांचा मित्रपरिवार शिवसेना पक्षाचं नेतृत्व करत असताना या सर्व मान्यवरांचं या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि सर्वांचा आपण चेहरा बघितला तर जणू काय 20-20 वर्षाचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर आहेत का काय, कारण एकदम ब्राईटनेस आणि फिटनेस काय आहे, खरं तर फिटनेस खूप गरजेचं आहे. चला जाऊया आता, मनोगत मात्र व्यक्त करायचं आहे. अविनाश सर, तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर मानाची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा ट्रस्ट आज ट्रॉम्बे चिताक्यामध्ये इतिहास केला आहे. आमचे आधारस्तंभ दीपक महेश्वरी सर. सर इथे या स्पर्धेमध्ये आल्यानंतर हे वातावरण बघितल्यानंतर कसं वाटतंय? सर्वप्रथम थंडीचं वातावरण इथं जाणवायला मिळतंय. मुंबईमध्ये असून सुद्धा आपल्याला चांगली थंडी या ठिकाणी जाणवते. आज या ठिकाणी आमचे मित्र शिवसेना पक्षाचे पदाधिकारी श्री दीपक महेश्वरीजी यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होत असलेला हा कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक शिवसेना, त्याचप्रमाणे जनसेवा हीच ईश्वर सेवा या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. प्रतिवर्षी हा उत्सव, क्रिकेटचा उत्सव या ठिकाणी होत असतो आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, तसेच जनसेवा हीच ईश्वर सेवा या संस्थेचे सर्व पदाधिकारी, गुड्डूजी या संस्थेचे पदाधिकारी आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आलेलो आहे. एक क्रिकेट आनंदी वातावरण आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. आनंद वाटला. जाऊया संजय राठोड सर, काय म्हणाल सर? आपल्याच पक्षाची स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल दोन तुमचं सुद्धा आम्हाला ऐकायचं आहे. धन्यवाद. सालाबाद प्रमाणे जसे आपण सत्यनारायणची पूजा गणपती जसं म्हणतो तसंच सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्धा आमचे सर्वांचे लाडके दक्षिण मध्य मुंबईचे सहसंपर्क प्रमुख दीपक महेश्वरीबाई यांनी ही खूप सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट इथं ऑर्गनाईज केलेली आहे. आणि डे टुर्नामेंट ही कोणीही भरवतं, कारण का त्याला काय एवढी जास्त मेहनत लागत नाही. पण जी नाईट टुर्नामेंट असते याला खूप परिकाष्ठा करावी लागते, खूप लक्ष ठेवावं लागतं की कुठे अंधार आहे का, काळोख पडतोय, जे क्रिकेट खेळाडू आहेत ह्यांना कुठे त्यांना त्रास होतो का, म्हणजे हे बारीक बारीक गोष्टीचं जे लक्ष ठेवून जे सुंदर असं नियोजन दीपक महेश्वरी साहेबांनी केलेलं आहे, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर येणाऱ्या कालामध्ये खरं तर एक मोठी लढत मात्र येणार आहे. खरं तर नगरसेवकाचा आपण जर विचार केला तर एक मोठा प्रश्न पडला आहे. काय म्हणाल सर? आमचा प्रतिनिधित्व आपण निवडला आहे आणि येणाऱ्या कालामध्ये निवडणूक आहेत, काय म्हणाल सर? महेश्वरीजी गेली 5 वर्ष या भागामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त, म्हणजे जास्त जर आपण पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये या ट्रॉम्बे कोळीवाडा परिसर, चिता कॅम्प परिसर या परिसरामधील नागरिकांसाठी ज्या अत्यावश्यक गरजा होत्या त्या सर्व अत्यावश्यक गरजा पुरवण्यामध्ये दीपक महेश्वरीजी यांनी मोठा पुढाकार घेतला होता. एक आधार या भागातील सर्वसामान्य नागरिकांना एक महत्त्वाचा आधार म्हणून दीपक महेश्वरीजी आणि त्यांचं कार्यालय आणि त्याचप्रमाणे त्यांची जनसेवा हीच ईश्वर सेवा ही संस्था आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र झटत होते. आम्ही देखील त्यावेळेला आमचे सन्माननीय खासदार शेवाळे साहेब यांच्या वतीने, त्यांच्या बरोबरीने या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये काम करत होतो. त्यावेळेला जेव्हा जेव्हा आम्ही या भागामध्ये ट्रॉम्बे परिसरामध्ये यायचो, चिताक्यामध्ये यायचो, त्यावेळेला दीपक महेश्वरीजी हे सतत आम्हाला सामोरे यायचे, सतत आमच्या बरोबर असायचे. त्यामुळे आपण जो प्रश्न विचारलात, नगरसेवक या शब्दामध्ये त्याचा अर्थ जळलेला आहे. ज्या नगराची सेवा करतो तो नगरसेवक असतो आणि ते नगरसेवक म्हणून आता लोकांच्या मनामध्ये छापले गेलेले आहेत. फक्त फॉर्मॅलिटी आहे की त्यांनी ते पूर्ण करून पुढे जायचं आहे. माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.
चला आता आपण तुमचाच सन्मान झालाय, पण आता तुमचं पण कर्तव्य आहे की दीपक सरांचं आता मी आदरणीय विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याजवळ पाहिजे जातं. अविनाश राणे सर, आपल्याला दीपक सरांचा एक सन्मान करायचा आहे. कोळी कॅप, त्यानंतर महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र दीपक महेश्वरी सरांचा इथं मात्र यथोचित मात्र सन्मान झाला आहे. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असणार आहे. आलेल्या सर्व माझ्या मायबाप प्रेक्षकांचं, कारण शुभेच्छा त्यांनी आपल्या या स्पर्धेला दिल्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया आता कॉम्बॉक्सकडे, आमच्याशी जोडले जातात. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. तिथंच थांबायचं आहे सर्वांनी, आपल्याला नाणेफेकी करून घ्यायची आहे. या मंथन 11 कोलीवाडा आणि RCC खरं तर पुरस्कृत आहेत. आम्ही नंतर ते नाव पूर्ण करू, पण सध्याच्या घडीला या सोहेल शेख, या कल्पेश माहुलकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. कॅप्टन कडक, एक बिग बॅटल आपल्या भेटीला मात्र येणार आहे. धावसंख्या 21. सर टॉस घ्यायचं, बाईट हवा में गेंद और कैच.
अब तो जीतने के लिए विजयासाठी मात्र 16 चेंडू आणि 41 41 धावांची गरज आहे इकडे विजयासाठी. 16 चेंडू आणि 41 धावा. आणि विजयासाठी 14 चेंडू आणि 40 धावा. चला आता टॉसची आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. मान्यवर मात्र उपस्थित आहेत. 2 संघ या. एका ठिकाणी आपण जर विचार केला तर सोहेल आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी कडक. या अविनाश राणे सर तुम्हाला विनंती करतोय, आपल्याला नाणेफेकी करायची आहे. प्रमुख मान्यवर मात्र उपस्थित आहेत. एका ठिकाणी माहुल कोलीवाडा आणि दुसऱ्या ठिकाणी खरं तर RCC पेठ पुरस्कृत आहेत. आम्ही नंतर नाव आम्ही अनाउन्समेंट करू. चला कोण कॉल देतोय? सोहेल कॉल देत आहेत. काय सामना टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाही आहे. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करणार. यस टॉसची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मंथन इलेव्हन माहुल कोलीवाडीने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय. जाऊया आता कॉम्बॉक्सकडे. ओव्हर टू म्हात्रे सर. तर इकडं विजयासाठी मात्र आता धाव पाहिजे बामणडोंगरी संघाला. 2 ओव्हर 32. बारह में 32 चाहिए. हर ओवर के पीछे 16-16 रन चाहिए. ज़्यादा भी है और आसान भी है. आसान भी है और ज़्यादा भी है. कठिन भी है और सीधा भी है. लेकिन सीधा है जितना कठिन है. ये क्रिकेट है. खराब गेंद. 22 के अंपायर पंख ओपन किए हैं. मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर जाएगा 37.
12 चेंडू 31 धावा। इस बार प्रहार किया लेकिन बैक टू द बॉलर, व्हाट अ गेंदबाजी। और पूरी तरह से इस बार देखा जाए शानदार गेंदबाजी चल रही है। एक वाइड और उसके बाद गेंद सही अपने फलोत्रों में। जीत गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे, जीत के सामने इस भी स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं। संदेश है मैदान के अंदर तक तो संदेश है। हाउस दैट बॉल कितनी घातक देगी जसप्रीत बुमराह ही है वर्षों कोलीवाड़ा का। वेसावकर मंडली की याद आती है, क्या जमाना था उस टाइम। 37 10 बॉल 31 चाहिए। नहीं तुम्हारा इतना आवाज खास नहीं है। 37 बॉल लकड़ा तितर बितर हो जगह चले जाओ, गेंदबाज ने कह दिया ये टक्कर डीजे। तांबे गावन एंट्री त्यांची नेहमी होते लयच भारी, एंट्री त्यांची होते भारी, एंट्री त्यांची होते मनोहर कोहली रेवता मावशी। और इस बार बल्लेबाज वापस, जो आशा थी, आशा की किरण थी, वो ड्रेसिंग रूम में जा रही है। और नए बल्लेबाज बामन नगरी का किस गेल मिस्टर भानदास म्हात्रे। नौ गेंदे 31, 9 31। केटीजन बॉयज वर्षों कोलीवाड़ा का स्कोर टोटल था 5 ओवर में 68 का टारगेट है। अभी तो इस 3 ओवर की 2 गेंदे अभी तक मुझे तो 3 गेंदे शेष है। और रनअप देखिए कितना लंबा है, बाप रे बाप, सर्कल के बाहर का रनअप है। दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार। इस बीच गेंद भानुदास के लिए गेंद थी, प्रॉपर ठीक टाइम हुआ नहीं, लेकिन सिंगल तो मिलेगा। शॉट मिड ऑन के क्षेत्र में सिंगल, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 38-38। आने वाले मेरे हिसाब से 8 में चाहिए 30 रन। शुभम 8 पे खेल रहे, शुभम और भानदास ये रन इकट्ठा करेंगे भी जरूर, उनका बल्ला चलेगा तो। लेकिन जीत का लंबा रनअप और गेंदबाजी भी लंबी है। ये देखिए बॉल विकेट कीपर नहीं मिल रहा है, इतनी तेज गति के साथ गेंद फेंक रहा है। धार अच्छी है, रफ्तार सही है, सटीकता सही है। इस बार देखा जाए ये गेंद डॉट चली गई। आखिरी गेंद शेष, 7 चेंडू 30 धावा। वर्षों की ताकत मछली की है ना, तो पावर है गेंदबाजी में, पावर इंपॉर्टेंट चाहिए तब मजा आता है। ये देखिए हमारे 90 नंबर की जर्सी पहन का कैसा हंस रहा है, उसे मालूम है पावर चाहिए। लक्षा की पावर फिल्म में खत्म होती थी, लाल दिखता था तो। अंतिम बॉल, ये कैच, ड्रॉप हुआ कैच, और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। सुंदर और जीत का साबित हुआ। बहुत ही शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, लाजवाब परफेक्ट गेंदबाजी, और 2 रन देके एक सफलता हासिल किया। ये टर्निंग पॉइंट है इस मैच का। आने वाले 6 बॉल में बामन डोंगरी टीम को जीतने के लिए 30 रन चाहिए, 5 छक्के चाहिए। 5 छक्कों की बौछार लगाना पड़ेगा। बहुत ही शानदार जीत की गेंदबाजी। रनअप कितना लंबा था, बॉल डालने की पद्धत कैसी थी, जब वो दौड़ता था धीरे 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 जाता था, और उसके बाद पॉपिंग क्रिस जब डिलीवरी करते, रिस्क का इस्तेमाल करते, खतरनाक बॉल थी। नए गेंदबाज
वर्षित, मैच जीतना है तो वर्षित के ऊपर हमला ही करना पड़ेगा आपको। बॉल यार, कितनी बॉल आगे फेंकी, देखिए सुंदर लाजवाब गेंदबाजी वर्षों की, जिसे पहले हमारे पेन के रावा गांव से लोग आते थे तो उसे हम क्या बोलते उनके वेसावा ना, वेसावा कहते थे। और इस बार यहाँ कवर के ऊपर शॉट है, मिलेगा क्या? बाउंड्री नहीं है, फील्डर मौजूद है। कृपया बाउंड्रीच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत ना त्या सर्वांना विनंती करतो की आपण बाउंड्रीच्या बाहेर बसा, कोणी आत बसण्याचा प्रयत्न करू नका, सहकार्य करा। टुर्नामेंट मोठी आहे, तुमच्याशिवाय ही टुर्नामेंट अधुरी आहे, पण तुम्ही मात्र सर्वांनी सहकार्य करा, कारण मॅचेस आजचा मोठा लॉस असल्या कारणानं सगळ्या रफ अँड टफ मॅच आहेत। बॉल, चलिए खेल खल्लास, बामनडोंगरी टीम बैकफुट पर डीजे। इस बार 3 गेंदे 29, 3 चेंडू 29 धावा। केटी जैन बॉयज वर्षा कोलीवाला टीम अपना परचम लहराता हुआ, जीत का डंका। 3 में 29 नहीं आएंगे ऐसा मुझे लग रहा है, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है, एक बेहद रोमांचक खेल है। यहाँ कोई ऐरा गहरा नत्थू खैरा आकर खेल नहीं सकता, ये जिगरबाज लोगों का खेल है, मैदानी खेल जिसे हम कहते हैं। बाउंड्री मिलेगी क्या? देखिए ये भी फील्डिंग जीत की बढ़िया, एक सिंगल मिलेगा। सफेद रुमाल बाहर निकाला है बामनडोंगरी ने, हथियार फेंक दिए और कह दिया तुम जाने तुम्हारा काम जाने, आप इस मुकाबले के अंदर हमारी टक्कर मजबूत नहीं होगी। फिलहाल 2 ही गेंद शेष। हाँ, मैच एक तरफी नहीं होना चाहिए, एक तरफी प्रेम में मजा नहीं, मैच में मजा नहीं, ये ऐसा खेल नहीं। खेल कैसा? तलवार के धार का होना चाहिए। चलिए, और जीत बराबर अर्जित करने जा रहे केटी जेम बॉयज वर्षा कोलीवाला टीम। अंतिम बॉल शेष, मुश्किल है बामनडोंगरी टीम को जीतना। एक बॉल में 27 कहां से आएंगे, कठिन बन चुका है। और ये गेंद इसी के साथ 26 रनों से इस मैच को जीता, बड़ी जीत अर्जित की है केटीजेएम बॉयज वर्षा कोलीवाला टीम ने। अभिनंदन कोलीवाला वर्षा कोलीवाला टीम। और हार्ड लक याद देखा जाए तो जीवदानी बामनडोंगरी टीम, प्रयत्न अच्छा था, हार जीत क्रिकेट का हिस्सा है। आज जीत हुई है, वो सामने वाली टीम का पलटा भारी है, आपका भी पलटा भारी है, लेकिन जीत आप अर्जित नहीं कर सके। हार्ड लक तेज मात्रा एंड कंपनी।